गोष्ट आठवली की अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा छोटे होते म्हणजे 13 वर्षाचे तेव्हा ते शाळेमध्ये गेले तर शिक्षक असे म्हणाले की हा तुमचा मुलगा अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या आईला म्हणाले की हा तुमचा मुलगा लक्ष देत नाही आणि त्याचा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष नाही, तो शिकण्यासाठी लायक नाही. तर त्यांच्या आईने असं सांगितले अल्बर्ट आइन्स्टाईनला की बाळा, जे शिक्षक आहे तू एवढा ऍडव्हान्स आहे, म्हणजे तुझी मेंटॅलिटी अशी आहे की तू शिकू शकतोस आणि ते तुला शिकू शकत नाही, म्हणजे तू एवढा पुढे पोहोचलेला आहे, तू डायरेक्ट पुढचा विचार करतो. मग ते शाळेत गेलेच नाही आणि त्यांच्या आईनेच त्यांना शिकवलं. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या गुरु पहिल्या त्यांच्या आई झाल्या, नंतर मग शिक्षक झाले. तर त्यांच्या आईंना एक डायरी लिहायची सवय होती. अल्बर्ट आइन्स्टाईन हे खूप मोठे झाले, खूप मोठे शास्त्रज्ञ झाले आणि शास्त्रज्ञ झाल्यानंतर त्यांची आई वारली म्हणजे गेली आणि वारल्यानंतर ते खूप दुःखात होते. त्यांनी ती पेटी उघडली, त्यांना ती डायरी सापडली, त्यांनी पाहिली, अक्षरशः त्यांचे डोळे पाणावले आणि अल्बर्ट आइन्स्टाईन असे म्हणाले, आय हॅव नॉट अ स्पेशल टॅलेंट, आय एम पॅशनेटली क्युरियस. म्हणजे जसं की मला कशामध्येच इंटरेस्ट नाहीये, माझ्याकडे कोणतं स्पेशल टॅलेंट नाही, पण मी उद्दंड जिज्ञासू आहे, मला जाणून घ्यायची आणि कोणतेही प्रश्न सोडवायची मला खूप इच्छा आहे. त्यामुळे ते एवढे मोठे शास्त्रज्ञ बनले आणि त्यांचे अक्षरशः डोळे पाणावले की त्यांना आईने शिकवलं आणि ते जगात सर्वात मोठे शास्त्रज्ञ झाले. मित्रांनो, मला सांगायचं एकच आहे, आयुष्यात आपला गुरु कोण पण होऊ शकतो, आपला अनुभव पण होऊ शकतो, आपण फक्त शिकलं पाहिजे. आपले गुरु आपल्याला फक्त गाईड करू शकतात, पण आपल्याला कोणत्या मार्गावर जायचे, आपल्याला कोणतं क्षेत्र निवडायचे हे आपण ठरवायचं असतं. आपण जीवनात काही करू शकतो, एव्हरीथिंग इज पॉसिबल. या जीवनात काही पण शक्य आहे, तुम्ही काही पण करू शकता, फक्त तुम्ही त्याच्यावर योग्य अभ्यास केला पाहिजे. तुमचे गुरु कोण होते याला खूप महत्व आहे. एकलव्य आपल्या सगळ्यांना माहिती असते. एकलव्य कोण आहे? एकलव्यांना कोणी गाईड केलेलं नाही, त्यांनी द्रोणाचार्यांच्या मूर्तीसमोर त्यांनी अभ्यास केला होता. म्हणजे शिक्षणाची गरज अशी नाही, तुम्हाला कोण पण गाईड करू शकतो. तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, तुम्ही एखादी गोष्ट पाहताय, तुम्ही अनालिसिस करताय, तर तुम्हाला कोण पण गाईड करू शकतं. अशी नाही तुम्हाला गुरुची गरज, फक्त तुमचे विचार तुम्हाला मोठे बनवतात. तर आजचा दिवस आपल्या गुरूंसाठीच आहे. गुरु आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात, आपल्या गुरूंचा सन्मान करा, गुरु जे शिकवतात ते ध्यानात ठेवा. आयुष्य खूप चांगले आनंदाने जगा व आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवा, जेणेकरून आपल्या गुरूंचं नाव उज्ज्वल होईल. हार्वर्ड युनिव्हर्सिटी माहिती आहे तुम्हाला? हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, इथे गुरु फक्त गाईड करतात. अक्षरशः तिथे अभ्यास स्टुडंटच करत असतात. म्हणजे गुरु फक्त आपल्याला एक हे देतात, आपल्याला एक टास्क देतात, ते पूर्ण करायला पूर्ण दिवस स्टुडंटच करतात. ते पूर्ण करून गुरु त्यांना फक्त सांगतात की तुम्हाला या दिशेला जायचं. पण त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधला प्रत्येक स्टुडंट हा मोठ्या पोझिशनवर, तर तुम्ही काही पण करू शकता जीवनात. असं नाहीये काहीच शक्य नाही असं नाहीये, एव्हरीथिंग इज पॉसिबल. मी पहिल्यांदा पण बोललेलो. तर सर मी काय प्लॅन करून नव्हता, तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.